नमस्कार. आज आपण मानसशास्त्र या विषयावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत, जे की महत्त्वाचे शास्त्रज्ञ कोहलबर्ग, जे.बी. वॅटसन अशा विविध मानसशास्त्रज्ञांवर आधारित हे प्रश्न आहेत, जे की मागच्या परीक्षेमध्ये विचारून झालेले आहेत. जीन पियाजे यांनी बोधनात्मक विकासाच्या एकूण किती अवस्था सांगितल्या आहेत? ऑप्शन आहे 3, 4, 5, 2. तर उत्तर आहे 4. पियाजेने जन्मापासून ते प्रौढावस्थेपर्यंतच्या बुद्धीच्या विकासाचे 4 टप्पे सांगितले आहेत. संवेदीकारक, पूर्वक्रियात्मक, मूर्तक्रियात्मक आणि औपचारिक क्रियात्मक. पुढचा प्रश्न आहे, वस्तुनिष्ठ स्थैर्य, ऑब्जेक्ट परफॉर्मन्स हे वैशिष्ट्य पियाजे यांच्या कोणत्या अवस्थेशी संबंधित आहे? संवेदीकारक अवस्था, पूर्वक्रियात्मक अवस्था, मूर्तक्रियात्मक अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था. उत्तर आहे संवेदीकारक अवस्था. तर संवेदीकारक अवस्था ही पहिली अवस्था पहिली अवस्था आहे 0 ते 2 वर्ष आहे. सुरुवातीला बाळाला वाटते की जी वस्तू दिसत नाही ती अस्तित्वात नाही, पण 8-9 महिन्यानंतर त्याला समजते की वस्तू डोळ्यासमोर नसली तरी ती जगात आहे. यालाच वस्तुनिष्ठ स्थैर्य असे म्हणतात. संवेदीकारक अवस्था. लेव वायोगस्की हे कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? अमेरिका, रशिया, स्वित्झर्लंड, जर्मनी. तर उत्तर आहे रशिया. लेव वायोगस्की हे कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते? उत्तर आहे रशिया. ZPD, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? उत्तर आहे कोहलबर्ग, पियाजे, वायोगस्की, स्किनर. उत्तर आहे वायोगस्की. कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या एकूण किती पातळ्या सांगितल्या आहेत? कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या एकूण किती पातळ्या सांगितल्या आहेत? उत्तर आहे 3. या 3 पातळ्यांत 6 अवस्था आहेत. 2 ते 7 वर्ष वयोगट हा पियाजे यांच्या कोणत्या अवस्थेचा काळ आहे? संवेदीकारक अवस्था, मूर्तक्रियात्मक अवस्था, पूर्वक्रियात्मक अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था. उत्तर आहे पूर्वक्रियात्मक अवस्था. 2 ते 7 वर्ष वयोगट या काळात मुले भाषेतून व्यक्त व्हायला लागतात, पण त्यांच्याकडे तर्कशक्ती नसते, म्हणून पूर्वक्रियात्मक अवस्था. मुलांच्या खाजगी भाषणाला वायोगस्की यांनी काय मानले आहे? मुलांचे वेडेपण, अहंकेंद्री विचार, स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण मिळवण्याचे साधन, सामाजिक संवाद. स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण मिळवण्याचे साधन. शिक्षेच्या भीतीपोटी आज्ञा पाळणे ही कोहलबर्ग यांच्या सिद्धांतातील कोणती अवस्था आहे? पहिली अवस्था, तिसरी अवस्था, 5वी अवस्था, 6वी अवस्था. उत्तर आहे पहिली अवस्था. पियाजे यांच्या मते नवीन माहिती जुन्या माहितीमध्ये सामावून घेणे म्हणजे काय? समायोजन, आत्मसाक्षात्करण, स्कीमा, विकेंद्रीकरण. उत्तर आहे आत्मसातकरण. उत्तर थोडं चुकीचं आहे. आत्मसातकरण. जेव्हा मूल नवी माहिती त्याच्या आधीच्या ज्ञानात कसलाही बदल न करता मिळवते तेव्हा त्याला आत्मसातकरण म्हणतात. कुत्र्याला पाहिल्यावर सर्व 4 पायाच्या प्राण्यांना कुत्रा म्हणणे. स्कॅफोल्डिंग, तात्पुरता आधार ही संज्ञा कोणत्या सिद्धांताशी निगडीत आहे? पियाजे यांचा बोधनात्मक सिद्धांत, वायोगस्की यांचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत, कोहलबर्ग यांचा नैतिक सिद्धांत, थॉर्नडाईक यांचा उपपत्ती सिद्धांत. उत्तर आहे वायोगस्की यांचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत. पुढचा प्रश्न आहे, मूर्तक्रियात्मक अवस्थेचा कालखंड कोणता? 0 ते 2 वर्ष, 2 ते 7 वर्ष, 7 ते 11 वर्ष आणि 11 वर्षापुढे. उत्तर आहे 7 ते 11 वर्ष. मूर्तक्रियात्मक अवस्थेचा कालखंड आहे 7 ते 11 वर्ष. या वयात मुले प्रत्यक्ष वस्तूंसमोर असली तर तर्क लावू शकतात. प्रत्यक्ष वस्तू समोर असणे म्हणजे मूर्तक्रियात्मक अवस्था. त्यांना समोर वस्तू दिसली की तर ते तर्क लावतात. जीववाद, निर्जीव वस्तूंना सजीव मानणे हे वैशिष्ट्य कोणत्या अवस्थेत दिसते? पूर्वक्रियात्मक अवस्था, मूर्तक्रियात्मक अवस्था, संवेदीकारक अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था.
तर उत्तर आहे पूर्वक्रियात्मक अवस्था. 2 ते 7 वर्षाची मुले निर्जीव वस्तूंना, बाहुली किंवा काही असा खेळणं वगैरे असेल तर त्यांना ते सजीव मानतात. बाहुलीला लागलं तर तिला रडू येईल असं त्यांना वाटतं, म्हणून त्याला म्हणतात जीववाद, पूर्वक्रियात्मक अवस्था. वायगोस्की यांच्या मते मूल सर्वात जास्त कोणाकडून शिकते? पुस्तके, समाज आणि प्रौढ व्यक्ती, स्वतःचे अनुकरण, केवळ शिक्षक. तर उत्तर आहे समाज आणि प्रौढ व्यक्ती. चांगला मुलगा, चांगली मुलगी ही प्रवृत्ती कोणत्या पातळीत येते? पूर्व रूढिगत पातळी, रूढिगत पातळी, उत्तर रूढिगत पातळी, औपचारिक पातळी. उत्तर आहे रूढिगत पातळी. चांगला मुलगा, चांगली मुलगी बनणे हे रूढिगत पातळीमध्ये येते. हे पण महत्त्वाचा प्रश्न आहे. स्कीमा म्हणजे काय? शारीरिक हालचाल, माहितीचे मानसिक संघटन, केवळ स्मरणशक्ती, अनुवंशिकता. तर उत्तर आहे माहितीचे मानसिक संघटन. आपल्या मेंदूमध्ये माहिती साठवण्यासाठी जे छोटे छोटे कप्पे असतात त्याला पियाजेने स्कीमा म्हटले आहे. माहितीचे मानसिक संघटन. अमूर्त विचारांची सुरुवात पियाजे यांच्या कोणत्या अवस्थेत होते? अमूर्त विचारांची सुरुवात पियाजे यांच्या कोणत्या अवस्थेत होते? उत्तर आहे मूर्त क्रियात्मक अवस्था, पूर्व क्रियात्मक अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था, संवेदीकारक अवस्था. उत्तर आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था. 11 वर्षाच्या पुढे मुलं अशा गोष्टींचा विचार करू शकते ज्या त्याच्या डोळ्यासमोर नाहीत. उदाहरणार्थ प्रेम, न्याय, अवकाश अशा गोष्टींचा औपचारिक क्रियात्मक विकासामध्ये समावेश होतो. वायगोस्की यांनी कोणत्या घटकावर सर्वाधिक भर दिला आहे? भाषा, संस्कृती आणि समाज, बुद्धिमत्ता आणि अनुवंशिकता, केवळ शारीरिक वाढ, बक्षीस आणि शिक्षा. उत्तर आहे भाषा, संस्कृती आणि सुरुवात. हाइन्झची द्विधा अवस्था, हाइन्झ डिलेमा ही कथा कोणत्या मानसशास्त्रज्ञाने वापरली? पियाजे, वायगोस्की, कोहलबर्ग, एरिक्सन. उत्तर आहे कोहलबर्ग. संवर्धन, कन्व्हर्सेशन करण्याची क्षमता कोणत्या अवस्थेत विकसित होते? पूर्वक्रियात्मक, मूर्तक्रियात्मक, संवेदीकारक, औपचारिक क्रियात्मक. उत्तर आहे मूर्तक्रियात्मक. एका भांड्यातील पाणी दुसऱ्या आकाराच्या भांड्यात ओतले तरी ते प्रमाण तेवढेच राहते हे समजणे म्हणजे संवर्धन. 7 ते 11 वयोगटात हे येते. म्हणजे एक छोटा ग्लास असेल काचेचा, दुसरा मोठा ग्लास असेल काचेचा, तर जे छोटाले मुलं असतात ते पहा मोठा ग्लास घेतात. समजा सरबत भरलेला असेल तर ते मोठा ग्लास घेतात. परंतु जी मुले मोठी झालेली असतात त्यांना समजते यातून त्या पेल्यात ओतले आहे म्हणजे त्या पेल्यामध्येही तेवढेच आहे जेवढे यामध्ये होते. ही अवस्था कोणती आहे? मूर्त क्रियात्मक अवस्था. याला म्हणतात संवर्धन. MKO, मोर नॉलेजेबल ऑदर ही संज्ञा कोणाशी संबंधित आहे? वायगोस्की, पियाजे, कोहलबर्ग, ब्रुनर. उत्तर आहे वायगोस्की. कोहलबर्गच्या सिद्धांतानुसार सार्वत्रिक नैतिक तत्त्वे ही कितवी अवस्था आहे? 4थी, 5वी, 6वी, 3री. उत्तर आहे 6वी. पियाजे यांच्या मते मूल शास्त्रीय विचार आणि परिकल्पना केव्हा मांडू लागतो? मूर्त क्रियात्मक अवस्था, पूर्वक्रियात्मक अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था, संवेदीकारक अवस्था. उत्तर आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था. खालीलपैकी कोण बोधनात्मक संरचनावादी, कॉग्नेटिव्ह कंस्ट्रक्टिव्हिस्ट मानले जातात? कोहलबर्ग, पियाजे, पॅव्लॉव, वॉटसन. पियाजे. वायगोस्की यांच्या मते मुलाच्या शिकण्यात भाषेची भूमिका काय आहे? भाषा शिकण्यात अडथळा आणते. भाषा हे विचारांचे एक महत्त्वाचे साधन आहे. भाषेचे काहीही महत्त्व नाही. भाषा केवळ संवादासाठी असते. उत्तर भाषा हे शिकण्याचे महत्त्वाचे साधन आहे. अहंकेंद्री विचार कोणत्या अवस्थेचे मुख्य लक्षण आहे? संवेदीकारक अवस्था, पूर्वक्रियात्मक अवस्था, मूर्तक्रियात्मक अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था. उत्तर आहे
पूर्वक्रियात्मक अवस्था. मुलाला वाटते की जसे मला दिसते किंवा वाटते तसे जगालाही वाटते. ते दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार करू शकत नाही. यालाच म्हणतात अहमकेंद्री विचार. पूर्वक्रियात्मक अवस्थेमध्ये आहे. कोहलबर्ग यांच्या सिद्धांतावर स्त्री पुरुषांच्या नैतिकतेत भेदभाव असल्याचा आरोप कोणी केला आहे? उत्तर आहे कॅरोल गिलिगन, पियाजे, वायोगोस्की, वॉटसन. उत्तर आहे कॅरोल गिलिगन. समायोजन म्हणजे काय? माहिती दुर्लक्षित करणे, नवीन माहितीनुसार जुन्या स्कीमामध्ये बदल करणे, माहिती जशीच्या तशी स्वीकारणे, माहिती विसरणे. उत्तर आहे नवीन माहितीनुसार जुन्या स्कीमामध्ये बदल करणे. जेव्हा नवीन माहितीमुळे जुन्या माहितीमध्ये सुधारणा करावी लागते तेव्हा त्याला समायोजन म्हणतात. समाजमान्य नियमांचे पालन करणे ही कोहलबर्गची कोणती पातळी आहे? पूर्व रूढिगत पातळी, रूढिगत पातळी, उत्तर रूढिगत पातळी, यापैकी नाही. ते आहे रूढिगत पातळी. उत्तर आहे रूढिगत पातळी. वायोगस्की यांच्या मते मुलांचा विकास हा कशाचा परिणाम आहे? केवळ आनुवंशिकतेचा, सामाजिक आंतरक्रियेचा, केवळ शाळेतील शिक्षणाचा, शारीरिक परिपक्वतेचा. उत्तर आहे सामाजिक आंतरक्रियेचा. प्रतिवर्ती क्रिया कोणत्या अवस्थेत जास्त दिसतात? संवेदीकारक अवस्था, पूर्वक्रियात्मक अवस्था, मूर्तक्रियात्मक अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था. उत्तर आहे संवेदीकारक अवस्था. पियाजे यांच्या मते मूल कोणत्या अवस्थेत तर्क वापरायला, विचार करायला सुरुवात करते? ते फक्त मूर्त वस्तूंशी संबंधित असते. पूर्वक्रियात्मक, मूर्तक्रियात्मक, औपचारिक क्रियात्मक, संवेदीकारक. उत्तर आहे मूर्तक्रियात्मक. वायोगस्की यांच्या स्कॅफोल्डिंग प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका काय असते? पूर्ण काम स्वतः करून देणे, जिथे मूल अडकते तिथे मदत करणे, मुलांना शिक्षा करणे, मुलांकडे दुर्लक्ष करणे. तर उत्तर आहे जिथे मूल अडकते तिथे मदत करणे. स्कॅफोल्डिंग म्हणजे त्याला थोडंसं वर ढकललं जातं. थोडीशी एखाद्या ठिकाणी तो अडकला तर तिथे त्याला थोडीशी मदत करून पुढे जाण्यास मदत केली जाते. त्याला म्हणतात स्कॅफोल्डिंग. कायदे आणि सुव्यवस्था ही अवस्था कोहलबर्गच्या कोणत्या पातळीत येते? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, जी रूढिगत पातळी आहे. उत्तर आहे चौथी. पियाजे यांच्या मते समतोल म्हणजे काय? गोंधळाची स्थिती, जुने ज्ञान आणि नवीन अनुभव यांच्यात ताळमेळ बसवणे, केवळ पाठांतर कळणे, खेळ खेळणे, जुने ज्ञान आणि नवीन अनुभव यांच्यात ताळमेळ बसवणे, याला समतोल म्हणतात. वायोगोस्की यांच्या मते खाजगी भाषण मुलाला काय करण्यास मदत करते? मित्रांशी बोलण्यास, स्वतःच्या कामाचे नियोजन आणि मार्गदर्शन करण्यास, वेळ घालवण्यास, गोंधळ वाढवण्यास. स्वतःच्या कामाचे नियोजन व मार्गदर्शन करण्यास खाजगी भाषण हे मदत करते. अदलाबदल किंवा जशास तसे, टिट फॉर टॅट ही प्रवृत्ती कोहलबर्गच्या कोणत्या अवस्थेत दिसून येते? पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था. तर दुसरी अवस्था. व्यक्तिवाद आणि विनिमय. टिट फॉर टॅट म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याशी जशी वागते त्याचप्रमाणे आपण त्या व्यक्तीशी वागणार. म्हणजे एखाद्या लहान मुलाने त्या मुलाला हाणले तर तो मुलगाही त्याला लगेच हाणतो. यालाच म्हणतात टिट फॉर टॅट. प्रतिकात्मक खेळांचा सिम्बॉलिक प्ले विकास कोणत्या अवस्थेत होतो? संवेदीकारक, पूर्वक्रियात्मक, मूर्तक्रियात्मक, औपचारिक क्रियात्मक. उत्तर आहे पूर्वक्रियात्मक. मुलाला सायकल चालवताना त्याचे वडील मागे धरतात आणि नंतर सोडून देतात, हे कशाचे उदाहरण आहे? स्कीमा, आत्मसाक्षात्करण, स्कॅफोल्डिंग, अहंकेंद्रितता. उत्तर आहे स्कॅफोल्डिंग. परावर्तित विचार कोणत्या अवस्थेत विकसित होतो? पूर्वक्रियात्मक, मूर्तक्रियात्मक, संवेदीकारक, औपचारिक क्रियात्मक. उत्तर आहे मूर्तक्रियात्मक. कोहलबर्ग यांच्या मते नैतिक विकासाची सर्वोच्च अवस्था कोणती? सामाजिक करार, सार्वत्रिक नैतिक तत्वे, कायदा आणि सुव्यवस्था, आज्ञापालन. उत्तर आहे सार्वत्रिक नैतिक तत्वे. वायोगोस्की यांच्या मते आधी काय येते, विचार की भाषा?
विचार आधी येतो, भाषा आधी येते, दोन्ही सोबत येतात, दोन्हींचा संबंध नाही? तर उत्तर आहे भाषा आधी येते. पियाजे यांच्या मते विचार आधी येतो. आपल्याला प्रश्न आहे वायोगस्की यांच्या मते काय आधी येते, विचार की भाषा? तर वायोगस्की यांचं म्हणणं आहे भाषा आधी येते, तर पियाजे यांचं म्हणणं आहे विचार आधी येतो. हे पण महत्त्वाचं आहे, दोन्हीमध्ये मतभेद आहेत तर ते लक्षात ठेवा. मुलांच्या बौद्धिक विकासावर कोणाचा जास्त प्रभाव असतो? पियाजे मानतात. शिक्षकांचा, पालकांचा, मुलांच्या स्वतःच्या कृतीचा, मित्रांचा. मुलांच्या बौद्धिक विकासामध्ये मुलांच्या स्वतःच्या कृतींचा जास्त प्रभाव असतो. ZPD मधील प्रॉक्झिमल शब्दाचा अर्थ काय आहे? दूरचा, जवळचा की समीपस्थ, कठीण, सोपा? प्रॉक्झिमल शब्दाचा अर्थ काय आहे? मूल स्वतः काय करू शकते आणि मदतीने काय करू शकते यातील जो फरक असतो त्याला समीपस्थ विकासाचे क्षेत्र म्हणजे ZPD म्हणतात. म्हणजे मूल स्वतः काय करू शकते आणि कोणाची जर मदत घेतली तर काय करू शकते याच्यामध्ये जो फरक असतो त्यालाच ZPD म्हणजे समीपस्थ विकासाचे क्षेत्र म्हणतात. झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट, जवळचा किंवा समीपस्थ. नैतिक वास्तववाद ही संकल्पना सुरुवातीला कोणी मांडली? पियाजे, कोहलबर्ग, वायोगस्की, वॉटसन. पियाजे. कोहलबर्ग यांनी नंतर त्याचा विस्तार केला. म्हणजे नैतिक वास्तववाद ही संकल्पना पियाजे यांनी मांडली, परंतु कोहलबर्ग यांनी त्याचा विस्तार केला. अडथळा, प्रक्रिया, यश हे सूत्र कोणाशी संबंधित असू शकते? स्कीमा, समायोजन, आत्मसातकरण, समतोल. उत्तर आहे समतोल. मुलाला वाटते की वारा त्याच्या मागे मागे धावत आहे, हे कशाचे उदाहरण आहे? जीववाद, विकेंद्रीकरण, समायोजन, स्कॅफोल्डिंग. जीववाद. मुलाला वाटते की वारा त्याच्या मागे मागे धावत आहे, तर हे जीववादचे उदाहरण आहे. म्हणजे जसं की खेळण्या वगैरे आहेत तर बाहुलीला लागले तर मुलाला वाटते की बाहुली रडत आहे वगैरे, असं जिवंत आहेत काही वस्तू असं त्यांना भास होतो, म्हणजे नाही का जाणवतं त्यांना, त्याला जीववाद म्हणतात. सामाजिक करार ही कोहलबर्गची कितवी अवस्था आहे? 4थी, 5वी, 6वी, 3री. सामाजिक करार ही 5वी अवस्था आहे. पियाजे यांनी त्यांच्या सिद्धांतासाठी कोणावर प्रयोग केले? स्वतःची मुले, प्राणी, स्वतःची मुले, शाळेतील इतर मुले, प्रौढ व्यक्ती. तर पियाजे यांनी त्यांच्या सिद्धांतासाठी स्वतःच्या मुलांवर प्रयोग केले. सहकारी शिक्षण कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे? कोऑपरेटिव्ह लर्निंग कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे? उत्तर आहे वायोगस्की यांच्या सिद्धांतावर आधारित आहे. आणि शेवटचा प्रश्न, MATT परीक्षेत बालमानसशास्त्र या विषयात कोणत्या सिद्धांतावर हमखास प्रश्न असतो? तर त्याचे सगळेच उत्तर आहेत पहा. पियाजे यांच्या सिद्धांतावरही प्रश्न असतो, वायोगस्की यांच्यावरही असतो, कोहलबर्ग हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे या सगळ्या शास्त्रज्ञांचे माहिती ठेवणे सगळेच महत्त्वाचं आहे, नाही का? ठीक आहे, व्हिडिओ आवडला, प्रश्न महत्त्वाचे वाटले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.